सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ नमस्कार। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। आज मी बनवायला घेतली आहे म्हणजे मुलांनी भाजी बनवलेली आहे, मशरूमची भाजी बनवायला घेतली आहे। तर 2 नंबरचा मुलगाच भाजी बनवतो। माझे मुलं खूप छान जेवण बनवतात, कारण मी जॉब करते त्याच्यामुळे मग ते संध्याकाळी कधी कधी भाजी बनवून ठेवतात। तर सुरुवातीपासूनच जॉब करायची तेव्हा मुलं करायचे, तर आता त्यांना चांगलं जेवण बनवता येते। कुठे मी गावी गेली ना तरी पण मुलं आवडीनं जेवण बनवतात, म्हणजे कोणाला बनवून दे असं म्हणायची गरज नाही किंवा मग हॉटेलचं पण खायची गरज नाही। तिन्ही मुलं माझे जेवण बनवतात, भाजी चपाती सगळं बनवतात। तर तोच बोलला, आई मी मशरूमची भाजी बनवतो। म्हटलं चल ठीक आहे बनवूया। तर त्याने आधी मसाला तयार करून घेतला, मिक्सरमधून बारीक वाटून घेतला मसाला। त्याच्यामध्ये कोथिंबीर, खडा मसाला, खोबरं, सगळं लसूण, जिरं वगैरे सगळा मसाला बारीक मिक्सरमधून काढून घेतला आणि नंतर कढाई ठेवली, त्याच्यात तेल टाकून मग त्याने त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला थोडासा आणि नंतर मग बारीक केलेला मिक्सरमधून मसाला टाकला। आता थोडं हळद, मीठ, मिरची असं त्यांनी सगळं कढाईमध्ये टाकलं। आता थोडंसं बारीक केलेली धनिया पावडर आहे आणि त्यांनी मशरूममध्ये दही मिक्स केलं आणि ते दही मिक्स करून थोडा वेळ त्यांनी झाकण ठेवलं त्याच्यावरती। आणि आता मशरूम एकत्र करून आता त्या मसाल्यामध्ये कढईमध्ये त्यांनी सर्व भाजी मिक्स केली। भाजी त्याची एवढी छान बनली ना, भाजी खूप टेस्ट त्या भाजीला आला। म्हणजे ते मशरूम घेतले, त्याच्यामध्ये पहिले साफ करून घेतले, नंतर त्याच्यामध्ये थोडीशी त्यांनी दही टाकलं त्याच्यात। तर दही टाकल्यानंतर त्या मशरूमच्या भाजीला वेगळाच एक सुंदर छान टेस्ट आला। तुम्ही अशी भाजी करून बघा, खूप टेस्टी भाजी बनवली आहे। कारण मी कधी मशरूम खात नाही, पण पहिल्यांदा मी खाल्ले, छान झालेत।